कुठपर्यंत धावायचं. अतिशय वाईट अवस्था आहे ठाणे महानगरपालिकेची, आर्थिकदृष्ट्या वाईट अवस्था आहे. आपलं जेवढं मनुष्यबळ आहे त्याच्यात आपली वाईट अवस्था आहे. सगळं कॉन्ट्रॅक्टवर देण्यासाठी म्हणून आपण जागा लपवून ठेवतो. 300 जागा खाली आहेत. आपले कित्येक फायर ब्रिगेड स्टेशन अजून बनायचे राहिलेले आहेत. कशातच लक्ष नाही आपलं. नाही तिथे ब्रिज, नाही तिथे असलं काहीतरी बांधून ठेवायचं, नको तिथे रस्ते करायचे, नको तिथे कॉन्क्रिटीकरण करायचं. याच्यात पैसे जास्त मिळतात ते कामं करायची. याच्यात काय पैसे मिळाले, याच्यात माणसं मेली तर मेली, गेला बिचारा, जाऊ द्या. निवडणुकीमुळे कुठे भरती प्रक्रिया लांबली गेली. अरे खड्ड्यात गेली निवडणूक, माणसं मारली जात आहेत, कुठे आग लागली कुठे मोठी. तुमच्याकडे यंत्रणा पण नाही ती बुजवण्यासाठी. तुम्ही 40 आणि 50 आणि 60 माळ्याचे परमिशन देतात. आहेत का मनुष्यबळ एवढं त्या आगी बुजवण्यासाठी? माणसाच्या जीवाची किंमत नाही का? अरे खड्ड्यात घाला निवडणूक तुम्ही. कळव्यामध्ये देखील भरती प्रक्रिया रखडलेली आहे. सगळ्या कळवा नाही, अख्ख्या ठाणे महानगरपालिकेची भरती प्रक्रिया रखडली आहे. कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली असं नाही होत. ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये भरती प्रक्रिया रखडलेली आहे. आणि मला ह्यांची स्टाईल माहिती आहे. एक कालांतराने फायर ब्रिगेड सुद्धा कॉन्ट्रॅक्टवर द्यायला कमी करणार नाहीत. हलवण्यात आलेलं आहे. कुठे तहसीलदारचं कार्यालयाचं काम चालू अहो आहे. काय वाटेल ते करू शकता तो. कचऱ्यात ज्यांना पैसे खायची सवय लागली त्यांना मनुष्याच्या जीवाची काय परवा आहे? 10 लाख मंजूर केलेले आहेत. का वाटतं योग्य आहे का? 10 लाख कुटुंबियांना आहे का? नाही पैशाच्या बाबतीत मला नाही बोलायचं. मदत करावी 10 लाख रुपये वगैरे हे मला काही हे नाही वाटत. प्रश्न हा आहे, जीव गेला ना, तरुण होता, अक्षय तृतीयेला मुलगी झाली. मुलीला काय सांगायचं आईने? ती भगिनी मला तेच सांगत होती, मी काय सांगू माझ्या मुलीला, तुझा बाप कुठे गेला? आपल्या संवेदना मेल्यात काय? आपल्याला वेदना होत नाहीत का अशा गोष्टीच्या? आणि आपल्या कर्तृत्वात कुठेतरी, कर्तव्यामध्ये कुठेतरी कमीपणा होतो आणि त्याच्यात अशी माणसं मारली जातात. आपल्याला लाज, लज्जा, शरम काय नाही? सांगा ना, 1 महिन्याच्या आत आम्ही सगळी भरती करून टाकतो, ही श्रद्धांजली असेल आमची त्याला, असं सांगा.